सकाळ सकाळी आज आद्यासाठी मेथीच्या पराठ्यांचं पीठ भिजवलं होतं. कारण मी आता ठरवलं आहे आद्याला रोज काही ना काहीतरी नवीन खायला घालायचं. ती रोज फक्त गोड खाते, म्हणजे शिरा आवडतो, दूध चपाती, दूध भाकरी असलंच खाते. तिखट अजिबात खात नाही आणि तिखट जरी खाल्लं तर ते जंक फूड असतं बाहेरचंच, तेवढंच ते खाते. म्हणून तिला सवय लागावी त्यासाठी मी काय काय करणार आहे उद्या आजपासून. तर आता 3 वर्षाची होईल ती नेक्स्ट मंथमध्ये, डिसेंबरमध्ये. आणि त्यानंतरनं ती स्कूललासुद्धा जाईल. स्कूलला गेल्यानंतरनं टिफिनमध्ये जे दिलं आहे ते तिनं फिनिश करायला पाहिजे. सगळं रोज रोज गोड नाही देऊ शकत, त्यासाठीच मग मला सवय लावायची आहे. आज मेथीचे पराठे बनवायला घेतले त्यासाठीच. आज तिने जास्त नाही पण अर्धा पराठा खाल्ला, असंच तिला हळूहळू सवय लागेल म्हणून माझे प्रयत्न चाललेले आहेत. आणि हे मेथीचे पराठे मी तर खाऊ शकत नव्हते कारण आज गुरुवार आहे, माझा उपवास असतो. पण छान असा सुगंध सुटला होता. मग हे सगळे पराठे मी आद्याला पण देणार होते, हॉटेलवरती घेऊन जाणार होते सगळ्यांसाठी, म्हणूनच एवढे सगळे बनवले होते. घरात मेथीची भाजी होती आणि मेथीची भाजी जरा सुकत चालली होती. म्हणलं भाजी जर बनवली तर एवढं कोण खाणार पण नाही आवडीने, म्हणलं पराठे बनवूयात. कधी कधी आम्ही याच्या पुऱ्या पण बनवून तळतो, पण ते जरा तेलकट होतात, त्यामुळे मग यावेळेस पुऱ्या नाही तर चपात्या, म्हणजे चपात्या टाईप पराठे केले. हे पराठे दहीसोबत, सॉससोबत आणि किंवा मटकीची उसळ वगैरे असते चवळीची, त्यासोबत पण खूप सुंदर लागतात. आता घरात काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणजे दही पण नव्हतं, सॉस पण नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणलं हॉटेलवरती गेल्यानंतर ज्याला ज्याच्यासोबत खायचं आहे ते त्याच्यासोबत खाईल, म्हणून हे सगळं करायला घेतलं. आणि मी जेव्हा बनवत होते तेव्हाच मग आद्याला जेव्हा गरम गरम झालं तेव्हाच खायला देत होते. आणि ती मला म्हणली, मम्मा वाव किती छान झालं आहे, असं बोलल्यावर भारी वाटतं. मग जी आपली घरातली कामे असतात ती करायला घेतली. म्हणजे भांडी पडली होती, कपडे पडली होती, झाडलोट हे सगळं करून घेतलं. देवपूजा वगैरे केली. आज गुरुवार होता, पण पूजा गुरुवारची मी संध्याकाळी मांडणार होते कारण वेळच भेटत नाही आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवला होता, तेव्हा मी सांगितलं मी कुठे शिफ्ट झाली किंवा आम्ही हॉटेल चालवतो आहे. आता सकाळचं मला हॉटेलवरती जायला बराच उशीर होतो आहे कारण मी उशिरा उठते, कारण संध्याकाळचं आम्ही हॉटेलवरनं उशिरा येतो आहे. त्यामुळे झोपायलाच 12-1 वाजतात आणि सकाळचं मग 8-8:30 वाजले तरी माझा डोळाच उघडत नाही. आणि त्यानंतरनं मग घरातली ही सगळी कामे करायची, त्यामुळे मला सकाळचा उशीर होतो हॉटेलवरती जाण्यासाठी. तरी पण मी ट्राय करत असते माझी लवकर कामे आवरायची, पण ते काय आवरत नाहीत. तर एका जणीने मला विचारलं होतं तुझं स्किन केअर सांग, ते सारखंच मी प्रोडक्ट बदलत असते बरं का, मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही हेच वापरा म्हणून. आता माझं जरा टॅनिंग होतं आहे, त्यामुळे मी ओझनचा डिटॅनचा हा फेसवॉश यूज करते. आधी मी मम्माअर्थचा फेसवॉश यूज करत होते. मी सारखे प्रोडक्ट बदलत असते आणि तुम्हीसुद्धा तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट म्हणजे विचारून वापरायला सुरुवात करा. मी काय वापरते ते सांगते, तुम्हाला सजेस्ट करत नाही आहे. आणि इथं मी मम्माअर्थचं आधी सिरम वापरत होते, ते आज संपलं आहे, त्यामुळे मी ते स्किप करून डायरेक्टली मॉइश्चरायझर यूज करते. आधी तर मी फक्त मॉइश्चरायझर लावायचे बरं का, हे स्किन केअर सिरम नाईट क्रीम हे काहीच यूज करत नव्हते. पण जेव्हापासून हे सगळे यूज करायला लागले ना, एवढी सवय लागली आहे, ते एक जरी प्रॉडक्ट नसलं ना असं वाटतं नाही आपली स्किन टॅन व्हायला लागली आहे किंवा स्किन प्रॉब्लेम व्हायला लागले, तसं होतं. असं वाटतं जेव्हा मी आधी काहीच वापरत नव्हते तेच बरं होतं. त्यानंतर ना ही मम्माअर्थची सनस्क्रीन यूज करते SPF 50ची, ती पण खूप छान आहे बरं का. पण आत्ता माझं सध्या चाललं आहे की मम्माअर्थचे प्रोडक्ट बंद करून सेटाफिल किंवा डॉट अँड कीचे प्रोडक्ट यूज करावेत. बघूयात त्याचा पण रिझल्ट मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि मी जिथे राहायला आले ना तिथलं जरा वातावरण असं खूपच वेगळं आहे, खूपच टॅनिंग होतं आहे. घराबाहेर नसतो आपण, घरातच असलो, उन्हात नाही फिरलो तरी पण टॅनिंग होतच आहे. त्यामुळे खूप केअर करावी लागते. आणि जिथं मी राहते तिथं बोरचं पाणी आहे, त्यामुळे तर केसांची, तोंडाची खूपच वाट लागणार आहे, भांड्यांची ती वाट लागते, मग आपलं काय. त्यानंतर मी यूज करते मम्माअर्थचा रोज टिंटेड लिप बाम. तो पण खूप सुंदर आहे, हायड्रेट असं राहतं लिप्स आणि छान असा कलर येतो विदाऊट लिपस्टिक. त्यानंतर हे बघा, हे सिरम मी यूज करते मम्माअर्थचं, जे की संपलं आहे आज. त्यानंतर बाकीचं आवरायला घेतलं. मी आज फेसवॉश केला होता, सो केस काय विचारणार नव्हते, तसेच क्लिप लावून ठेवणार होते, टिकली वगैरे लावली. आणि केस वाळल्यानंतर एवढी विचित्र होतात ना माझी, धुतल्यानंतर विचारलेली नसतात, आणि त्यात तरी पण मी ते व्यवस्थित टाय करून ठेवत होते जेणेकरून विस्कडू नयेत म्हणून. आणि हे बघा, विकीने मला हे पाडव्याला टायटनचं वॉच गिफ्ट केलेलं आहे, जे की तुम्ही माझ्या इन्स्टा स्टोरीला बघितलंच असेल. आणि हा चष्मा मला घालावाच लागतो कारण जेव्हा बिल वगैरे काढायचं असेल तर मला काहीच दिसत नाही.
तर त्यानंतर घरातली सगळी कामे आवरून आम्ही हॉटेलवरती जाण्यासाठी निघालो. विकी लवकरच जातो 9 वाजता हॉटेलवरती, पण मला घरातली कामे आवरल्याशिवाय जाता येत नाही, त्यामुळे मला बराच उशीर होतो. तर ते सगळं आवरून मी हॉटेलवरती निघालेली. घरातलं आवरून 12 तरी वाजतातच हॉटेलवरती जायला. तरी आज गुरुवार असून सुद्धा माझी पूजा मांडायची राहिलेली आहे. आता 4 वाजता येऊन छान अशी पूजा वगैरे मांडणार, वाचन वगैरे असतं ते करणार. पण रोज पण 12च वाजतात, कारण उठायला उशीर होते, त्यामुळे कामांना पण उशीर होते. माझ्यासोबत हिचं आवरायचं असतं. विकीचा नाश्ता चहा बिस्किटच खात होतो आणि मग जातो. तर आता आवरून निघालो आहोत आम्ही. विकीचा फोन आला की कस्टमर वाढलं आहे, सो लवकर ये. मग तो घेऊन जायला येत नाही तोपर्यंत आम्ही पण जाऊ शकत नाही. तर बसतो असं, रोज आम्ही खाली येऊन असं बसतो. हो, आद्या आमची झोक्यात बसते, तिला आवडतं झोक्यात बसायला. तर स्टेट ट्यून. आणि मी जे मेथीचे पराठे केले होते ते आद्याने काय अर्धाच खाल्ला आणि बाकीचे पॅक करून घेतलेत हॉटेलवरती. मम्मी पप्पा विकी आहे सगळ्यांना द्यायला. तर बघू त्यांना आवडत आहेत का नाही, कारण माझा उपवास असल्यामुळे मी टेस्ट पण नाही केले की त्यात मीठ कमी आहे काय, मिरची जास्त झाली, असं काहीच नाही केलं. सो बघूयात. चल की उघड आहे सर. रस्त्याने हिला घेऊन चालते हो का? हे बस पुढे सर, पुढे बस. हां आणि आज हॉटेलवरती गेल्या गेल्या मला भाकरीची ऑर्डर आली. म्हणजे मम्मी आणि बाकीच्या लेडीज कांदा वगैरे सोलत होत्या ग्रेव्हीचा संपलेला, आणि भाकरीची ऑर्डर फक्त 4 का 5 भाकरींची ऑर्डर होती. म्हणले ती मी एकटी घेऊ शकते. एकदम जास्त भाकरी असल्यानंतर ना एखादीची हेल्प लागते, पण 4-5 भाकरी अशाही आपण घरीसुद्धा करतो. मग इथे सुद्धा मी करायला घेतल्या. आणि भाकरी करताना कस्टमरच्या फरमाईशीनुसार भाकरी करावी लागतात. कोणाला कडक, कोणाला पातळ, कोणाला जाड, कोणाला काशीन, काय काय असं भरपूर असं त्यांचं काय काय असतं. स्वतःच्या भाकरी कराव्या लागतात. 4-5 भाकरी होत्या, मग त्या सगळ्या करायला घेतल्या आणि भाकऱ्यांची ऑर्डर पूर्ण केली. या आहेत मी थापलेल्या भाकऱ्या. आणि आज पण बऱ्यापैकी हॉटेलवरती कस्टमर होता सकाळपासूनचा, जी की सुट्ट्या लागल्यामुळे आता देवदर्शनाला वगैरे जातात त्यामुळे. तर दिवस असाच धावपळीचा गेला. घरी आले 4-5 वाजता, ब्रेक असतो. 4 वाजता हॉटेल बंद होतं, ते डायरेक्टली 7 वाजता उघडतं. 4 ते 7 ब्रेक असतो. त्या घरी आल्यानंतर ना मग छान असं चहा वगैरे ठेवला, कारण आज गुरुवारचा उपवास होता. दिवसभर नसतं फलहार, ते म्हणजे एकच फळ खाल्लं होतं. ठरवलं होतं हॉटेलवरती गेल्यानंतर लस्सी पेईल, पण लस्सीचा स्टॉक पण संपला होता, त्यामुळे ते पण प्यायला भेटले नाही. मग आधी ठरवलं घरी गेल्या गेल्या छान असा कडक कडक चहा पिचा आणि मग पूजा मांडायला घ्यायची, कारण पूजा पण मांडायची राहिली होती. ते वाचन वगैरे सारामृतचं ते सगळं राहिलं होतं. आता जे 21 गुरुवारचं व्रत केलेलं आहे मी, त्यातलं 20 गुरुवार तर झालेले आहेत, फक्त एकच गुरुवार राहिलेला आहे, जो की नेक्स्ट गुरुवारी, तेव्हा मी उद्यापन करणार आहे. तर त्याची पण मला सगळी इन्फॉर्मेशन बघायची होती व्हिडिओजवरती आणि ते सगळं करायचं होतं. तर छान चहा तयार झाला, चहा घेतला, फ्रेश वगैरे झाली होती. आणि जेव्हा उपवास असतो ना तेव्हा सारखा चहा पिऊ वाटतो, पण मी आता दिवसभर तर चहा पिलीच नाही हॉटेलवर असल्यामुळे. पण चहा पिल्यानंतर मला तरतरी आली आणि मग छान अशी स्वामींची माझ्या पूजा मांडून घेतली. आता सेपरेट राहते इकडं, त्यामुळे देवारा काय माझ्याकडे नाही आहे, पाटावरच देव मांडलेले आहेत. आणि देव पूजा वगैरे झाली, त्यानंतर स्वयंपाकाला लागले. फक्त डाळ भात, म्हणजे डाळीची आमटी भात असंच काहीचं बनवणार होते, कारण इकडं ना मी घरी भाज्या अजिबात जास्त ठेवत नाही. एकदम आठवड्याच्या भाज्या भरल्या की त्या खराब होऊन जातात, करणंच होत नाही. कारण सकाळचं मी हॉटेलवरती 12 वाजता जाते आणि सकाळचा जरी स्वयंपाक केला तरी दुपारी तो खायला वेळ नसतो घरी येऊन, कारण कस्टमर चालू असतं. त्यामुळे आम्ही काय करतो, हॉटेलवरतीच घरगुती स्टाईल बनवतो सगळं आणि तिथे जेवण करतो. चपाती भाकरी पण तिथे असतेच, त्यामुळे दुपारचं जेवण तिथे, संध्याकाळचं सुद्धा कधी कधी तिथेच बनवतो किंवा मग थोडंफार संध्याकाळचं घरी बनवतो. त्यामुळे माझ्या भाज्या फ्रीजमध्ये तशाच शिल्लक राहतात आणि खराब होतात. मग जशा जशा मला भाज्या लागतात तशा तशा मी हॉटेलवरून आणते. पण आज आणायला विसरलं. मग स्वामींना शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि मग मी सुद्धा उपवास सोडून घेतला. पुन्हा 7:30 वाजता हॉटेलवरती आज गेले, कारण मला पूजा वगैरे मांडायची होती, त्यामुळे जरा उशीर झाला. आज पण बऱ्यापैकी गिराईक होतं. आणि ही आहे आपल्या हॉटेलवरची पंजाबी थाळी. हॉटेलचा ID देते मी, त्यावरती तुम्हाला मेनू आणि मेनूचे फोटोसुद्धा बघायला भेटतील. ही आहे स्पेशल तुफानी, खूप सुंदर लागते, जबरदस्त, एकदा नक्की विजिट करा. आणि हॉटेल बंद झाल्यानंतर यांची अशी काहीतरी मस्ती चालली होती, जोरजोरात गाणी लावली होती आणि नाचत होते. त्यानंतर हॉटेल बंद झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर आता वाजले 11:30, आम्ही हॉटेलवरून आलो, देन फ्रेश झाली, स्किन केअर वगैरे केलं आणि आता झोपायची तयारी चालू आहे. आता जस्ट तिला जेम्सची पुडी कुठेतरी सापडली, ती खाते. आता ती खाल्ल्यानंतर तिला पाणी वगैरे पाजावं लागेल.
आणि मग झोपवावं लागेल. तिला पण झोप आली बाय द वे, पण जेम्सची पुडी सापडली त्यामुळे ती खात बसते. तर आजचा व्लॉग जसा शूट होईल जेवढा माझ्याकडून तेवढा मी शूट करायचा ट्राय केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल तो. आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. व्लॉग कसा वाटला, काही इम्प्रूव्हमेंट हवी आहेत किंवा काय तुमचे सजेशन असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि लाईक करायला अजिबात विसरू नका व्लॉग आवडला असेल तर. बाय, गुड नाईट. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह उद्या.